सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भरधाव वेगाने दिलेल्या ट्रकच्या धडकेत रिक्षेतील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड मुक्तिधाम समोर आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी 8:15 वाजेच्या दरम्यान घडली आहे। सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक भरधाव वेगाने नाशिक रोडवरून मालधक्क्याच्या दिशेने ट्रक चालवत असताना मुक्तिधाम मंदिरासमोर 2 रिक्षा व एक 4चाकी वाहनाला जोरदार धडक दिली। या अपघातात रिक्षेतील प्रवासी 2 महिला खाली पडल्या। त्यातील एका महिलेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। सदर महिलेचे नाव सुनीता वाघमारे असून इतर जखमी इसमांना नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले गेले आहे। या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक। तानाजी लक्ष्मी खोळगे। या काय झालं? गाडी चालवत असताना मला मागला काहीच नाही समजलं ना, डायरेक्ट दणका बसला माझ्या पाठीमागे या साईडला मधल्या साईडला खूप जोरात दणका बसले बघा बॉडीच्या, आणि मग मी उडून पडलो डायरेक्टली खाली। गाडी फिरल्या गेली आडवी त्याच्या पुढे, आणि पुढच्या रिक्षातल्या 2 बाया त्या खाली पडल्या। तर टायर खाली एक बाई होती। रिक्षामध्ये होत्या गाडी? रिक्षात होत्या, रस्ता क्रॉस करत रिक्षात होत्या। पुढे एक रिक्षा होती, तर ती पुढे निघून गेली जोरात, माझी आडवी फिरल्या गेली डायरेक्टली गाडी। तुम्हाला कुठे दुखापत? मला खांद्याला मार लागलेला आहे, त्यानंतर डोक्याला लागलेला आहे, पाठीमागे या अपघातामध्ये टोटल पायाला लागलेलं आहे। अपघातामध्ये टोटल किती जण होते काही? नाही, आपल्या गाडीत कुणीच नव्हतं पेशंजर वगैरे। तुम्ही काय करत होते? रिक्षा थांबवली? थांबवलं नाही, चालूच होतं, चालत्या रिक्षा चालत्या रिक्षामध्येच झालं।